गुड मॉर्निंग. तर आज सकाळी धनूला अगोदर आंघोळ वगैरे करून दिली, तिची तयारी केली आणि नंतर घेतले मी कपडे धुवायला. म्हटलं चला वेळ आहे तोपर्यंत कपडे धुऊ, कारण मी गेले होते ना गावाला. तिकडून आल्यानंतर खूप सारे कपडे पडले होते. हे कपडे मी धुवून टाकले. नंतरनं मी पण आंघोळ वगैरे केली आणि लगेच देवपूजा करायला बसले. देवपूजा वगैरे झाली. नंतरनं प्यायचं पाणी संपलं होतं, तर मी त्या प्लास्टिकच्या भांड्यात पाणी वगैरे भरून घेतलं आणि नंतरनं थोडेसे मुरमुरे भाजून ठेवले, कारण मला जो खस्ता बनवला होता त्याच्यावरती पाहिजे होते, म्हणून चला म्हटलं वेळ आहे तोपर्यंत भाजून ठेव. नंतर इकडे मुरमुरे वगैरे भाजले आणि मी 2 कलरमध्ये मुरमुरे भाजलेत बरं का. एक पिंक कलर होता, पण तो पिंक एवढा कलर काय आला नाही. मला माहिती नव्हतं की त्या कलरला तेलात नसतात टाकत, पाण्यात टाकतात. मी तेलात टाकल्यामुळे त्याला किती वेळ तर कलरच नाही आला. मग मी वरून थोडंसं पाणी शिंपडलं, तेव्हा कुठे ह्याचे थोडे फिक्कट गुलाबी दिसत होते. नंतर पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि मला फोडणीचं दही करायचं होतं. त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, नंतरनं मी दह्याला फोडणी वगैरे दिली अगोदर. आणि तुम्ही पण असं कधी दही बनवून खाताल का? तर हे दही खूप छान लागते, एकदा नक्की बनवून बघा. तर कसं आहे, जेव्हा घरात काही भाजीला नसतं आणि आपल्याला भूक पण लागलेली असते तेव्हा असं करायचं. कारण मी परवा रात्री दही बनवलं होतं ना, त्या दह्याचंच केलं होतं. नंतरनं मग मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या. काय झाल्याच्या नंतर मी घर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि नंतरनं जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम वगैरे केला होता. आणि बघा घर किती स्वच्छ दिसतंय. नंतर झोपेतून उठल्यावर हे प्रकार केला होता आमच्या धनूने. मग धनूने चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. हे आम्हाला बाहेर जातानीचा लूक. तर धनू बोलत होती चल पटपट. मग तिला आईस्क्रीम पाहिजे होती, तर तिला आईस्क्रीम घेतली होती आणि त्या आजी बसलेल्या होत्या, त्यांना बघत होती. नंतर घरी आले पटापट. आज आमच्या इथं कोणीतरी येणार होतं, त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा होता. एका साईडला डाळ लावली आणि भरीत करायचं होतं. भरतासाठी वांगं भाजायला ठेवलं, कांदा वगैरे कापून घेतला, लसूण पण कापलाय, थोडंसं टमॅटो वगैरे कापलं आणि कोथिंबीर कापलं. म्हटलं चला आता भरीत करून घ्यावं. एका साईडला वरण वगैरे झालेलं होतं आणि भरीतसुद्धा भाजलं, वांगंसुद्धा भाजलं होतं. तर मी त्याचे शिलटे वगैरे काढून घेतले आणि ते इतकं गरम होतं ना की मला चटका लागला होता अक्षरशः. मग जाऊ दे, खाणाऱ्यांना तारीफ केल्यावरती काय वाटत नाही. नंतरनं भरीत वगैरे करून घेतलं आणि नंतरनं मला शिरा वगैरे करायचा होता. त्याच्यासाठी मी रवा वगैरे भाजायला ठेवला होता. मग परत लक्षात आलं, अगं बाई आपण तर तूप वगैरे आणायचं विसरलो. ते सोडून तूप वगैरे आणायला गेली. तूप वगैरे घेऊन आली दुकानातनं आणि लगेच रवा भाजलाय. बघा, मी शिऱ्यासाठी तूप आणि विलायची आणायला गेलते, पण मी तूपच घेऊन आले, विलायची वगैरे विसरूनच गेले. पण म्हटलं जाऊ द्या. तरी पण शिरा खूप छान झाला होता आणि टेस्टला पण खूप छान होता. मी याच्यात दूध वगैरे टाकलं होतं. नंतर माझ्याकडे खोबरं होतं, थोडंसं खोबरं टाकलं होतं. छान टेस्ट येतो खोबऱ्यानी पण. आणि चालला होता. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.